शकता आपण शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल आणि डबल घेण्याचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगात या 2 धावा इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय फलंदाज आता मात्र खातं उघडल्या गेलं या 2 धावेनी संघाचं आणि स्वतःचं सुनील सज्ज होताना छोटस रन पूर्ण करताना या स्पर्धा खोलवर टप्प्याचा चेंडू होता फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण बीट होतोय बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक तानाजी पाटील एका चांगला मोठं नाव या संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय आणि सातत्य पूर्णपणे प्रत्येक सामन्यात त्याच्याकडून कामगिरी होत असते संघासाठी या स्वतः फटका चांगला आहे मिडॉनच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमा पार अतिशय अप्रतिम अप्रतिम हा चौकार काय जबरदस्त क्लास शॉट पाहिला आपण मिड डाऊनच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री रिजन कडे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण टायमिंग व्यवस्थित करता आले नाही यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल धाव इथं मात्र कंप्लीट करेल धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय धावसंख्या पुढे सरकते ती 7 जनमान गोवे विपक्ष पाहतोय आपण ओम साहेबीचे अशी लढत पाहतोय आपण आजच्या दिवसातला चौथा सामना एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल का हे पाहायचंय फ्रंटला गेले फुलटॉस बनवले टर्न केले चेंडूला हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद फलंदाजाला मिळाले चेंडू मात्र फरार सीमा पार दणदणीत चौकार तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत व्यासपीठावर सन्माननीय नवनाथ दादा पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया मी आदरणीय रतनदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करायचे पाहू शकता आपण या स्पर्धेची बेट ऑप्शन म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देताना त्यानंतर त्यांच्या समेत व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय गोरखनाथ जोशी साहेब हे सुद्धा आहेत त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करूया मी रतनदादा यांना परत विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे आपला किमती वेळ काढून आपण आलात आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली याच्याबद्दल या स्पर्धेचे आमचे सर्व सन्माननीय शिरादादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून साहेब तुमचं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत तर आपण लगेच सामन्याकडे वळूया तर पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे इथे मात्र प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली बिनबाद धावप्रकार धाव त्या 11 ही सरासरी जर कायम राहिली तर 44 धावापर्यंत मजल मारू शकतोय पेशिया संघ विजय स्पोर्ट खांडपे संघाने ठीक 3:30 रिपोर्ट करायचं आहे एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालं सांघिक कामगिरीमुळे या संघाने खूप सुरेख परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं तर गोलंदाज खूप मोठं नाव एक महान ऑलराऊंडर जर्मन गोळी संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय श्याम येतोय दुरांच्या टोकाकडनं मारा करण्यासाठी या स्वतः पहिला चेंडू ऑनसाइड कडे धमाका करायचा होता पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये सुरेख सुरुवात पाहायला मिळते इथे मात्र गोलंदाज श्याम यांच्या माध्यमातून आज आपण आवाज ऐकले या स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून खूप एक मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे हे जे आपण प्रत्येक संघाला कलरफुल टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून मला स्पॉन्सर झालेलं आहे असे आमचे लाडके स्पॉन्सर आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे
तर या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 13. धावसंख्या 13 आहे. आणि इथं मात्र निश्चित फलंदाज बाद होईल, धाव बाद. तर या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. निश्चितच सातत्याने आपण सिटी क्रिकेट जर विचार केला, युतिका स्पोर्ट सोनाळे या संघाचं खूप मोठं नाव आदरणीय नवनाथ पाटील साहेब आणि आदरणीय भरत पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि मी या दोन्ही मान्यवरांचं आमच्या स्पर्धेचे सर्व सन्माननीय शरददादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून दादा तुमचं खूप मोलाचं योगदान मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. यानंतर जो सामना होणार आहे वेताळ स्पोर्ट कोपर आणि साईकृपा डोंगे या दोन्ही संघाचे संगणक जरी ते मात्र आले असेल तर आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे, आपण संपर्क साधायचा आहे आणि टी शर्ट आपण घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मात्र या डावाच्या समाप्तीनंतर लगेच आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. धावसंख्या जर पहिले आपण धावफल करूया तर मात्र धावसंख्या 14. चांगले षटक हाताळता नाही तर मात्र गोलंदाज श्याम यावेळेस पाहतोय अजून एका चांगला चेंडू होता निर्धाव. धावसंख्या मात्र पाहतोय आपण सॉरी चुकीची दुरुस्ती थोडीशी. धावसंख्या पाहतोय आपण धावफल करूया त्या 15. एक जबरदस्त षटक हाताळताना मात्र गोलंदाज पाहतोय आपण श्याम यांना. याच पात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, उंच उंच चेंडू आहे पण खाली क्षेत्रामध्ये झेल होण्यासारखी कुठलीच संभावना नव्हती. आणि त्या दरम्यान मात्र 2 अतिशय वेगात या धावा कंप्लीट करतोय फलंदाज. आणि आता मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 17. कुठल्या संघाला होईल खतरा पाहायचंय. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त सुरुवात पण या षटकामध्ये पूर्णपणे कम्पॅक्ट करताना पाहतोय आपण गोलंदाज श्याम. स्ट्राईकला फलंदाज आता मात्र पाहतोय आपण खेळण्यासाठी. यावेळेस पात्र चुकीचा फटका, पण खेळ घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न केला गेला नाही. एकदा पूर्ण दुसरी धाव पूर्ण सहज पूर्ण होईल का, धावा किती होईल तर मात्र पाहिजे. आणि 3 धावा पूर्ण. थोडीशी धावपळ, एक नाटकीय क्रिकेट पाहतोय आपण. झेल सोडल्या गेलं आणि त्या बदल्यात 3 धावा पूर्ण करतोय फलंदाज. या 3 धावांनी संघात धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 1/20 प्रति षटका मागे 10 धावाची सरासरी. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद डीजे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला आपण धावसंख्या येते 20 प्रति षटका मागे 10 धावाची सरासरी कायम ठेवताना. आणि ही सरासरी जर कायम ठेवली तर 40चा आकडा हा संघ पार करेल. आणि या मैदानावर जर पाहिलं आपण आतापर्यंत 40चा आकडा एका चांगला आकडा ठरला गेलेला आहे.
याच पात्र चोटपास टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. यावेळेस मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त इथं मात्र एक सिंगल कंप्लीट करेल. तर पहिल्या चेंडूवर एक सिंगल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत पाहतोय आपण 21. जनमान गोळी संघाकडे जर नजर टाकली आपण, खूप छान अशी उत्कृष्ट खेळाडू तर गोलंदाज दिलीप सज्ज होताना एक खूप चांगला ऑलराऊंडर म्हणून सातत्याने या खेळाच्या माध्यमातून त्याचा आपण खेळ पाहतोय. एक मोठं नाव. याच पात्र टॉपेज हवेत आहे आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र तानाजी झेल टिपतोय आणि परतीचा प्रवास करावा लागेल इथे मात्र फलंदाजाला. असेल ती आपण पार्किंग मध्ये लावायची आहे. ठीक मेन गेट समोर जी रिक्षा आहे ना तिथून आपण ती काढायची आहे. कुणाची पण असो, चला मित्र आपण सहकार्य करा. विनंती आहे ती रिक्षा काढायची आहे तिथून आपण. ज्या कोणाची रिक्षा असेल त्याने ती रिक्षा तिथून काढायची आणि पार्किंग मध्ये लावायची आहे. याच फता फटका फसतोय काय पाहिजे. चेंडू खाली मात्र चांगला क्षेत्ररक्षक बंडू येतोय आणि चुकी नाहीये. एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि अजून एक फलंदाज बाद. एक जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. जय भोलेनाथ 40+ संघ सरुलीपाडा संघाच्या माध्यमातून या स्पर्धेची सर्व नेहमी जे खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने कित्येक वर्ष झाले आपण ऐकतोय, त्यांना पाहतोय, असे सर्वांचे लाडके शरददादा भोईर साहेब आणि संपूर्ण जय भोलेनाथ 40+ संघाच्या माध्यमातून एक खूप छान असा दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. दिलीप पण मात्र एक जबरदस्त कामगिरी करताना षटकामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस पात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल सहज लेगबाईच्या स्वरूपात कंप्लीट करताना आणि जवळपास खूप छान निर्णय म्हणता येईल. इथं मात्र पंचाचं ज्या प्रकारे चेंडू मात्र डाव्याठीच्या बाहेर स्पीच झाला होता आणि हेच पंचांनी बघितलंय की मग मात्र आउट देण्याचा प्रश्न निर्माण होत नाहीये जेव्हा चेंडू डाव्याठीच्या बाहेर टप्पा पडतोय. धावसंख्या जर पहिली आपण धावफल करू तर मात्र 22. एका चांगलं षटक हाताळताना दिलीप. याच पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑफ पूर्ण चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्री रिजनकडे ट्रॅव्हल होताना थोडंसं खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं. 2 धावा. तिसरी पण धाव पूर्ण करेल काय पाहिजे अतिशय वेगात आणि इथं मात्र पाहतोय आपण की या 3 रन्स कंप्लीट करताना पाहतोय फलंदाजाला. या 3 धावींनी संघात धावसंख्या हळू जाता मात्र पुढे सरकते ती 25. तिसरे षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. एक जबरदस्त षटक हाताळताना दिलीप. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर मात्र 2 फलंदाज बाद केले, त्यानंतर एक सिंगल आणि 5व्या चेंडूवर 3 धावा खर्च करतोय. वेताळ स्पोर्ट कोपर संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम संपूर्ण संघाचं. आणि साईकृपा डोंगे संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे. या स्वतः पुढे ससावट खेळण्याचा प्रयत्न, पण खूप छान लेंथवरचा चेंडू आपण पाहिलाय आणि एका चांगल्या षटकाची इथं मात्र समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 25-3 गडीच्या मोबदल्यामध्ये. तर एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत.
तर अंतिम षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज पाहतोय आपण दुऱ्यांच्या टोकाकडनं. अजून एका चांगला गोलंदाज चंद्रकांत येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर धावसंख्या जर पहिले आपण या षटकामध्ये खूपच छान मारा पाहायला मिळालं दिलीपच्या माध्यमातून. धावसंख्या 25. अंतिम षटक इथून मात्र किमान 15 किंवा 12 धावा धावफलकावर लावायला लागेल. इथं मात्र चांगला चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न पण अतिशय वेगात एक दिवसा एक धाव तोडून घेतली. इथं मात्र पाहतोय आपण एक सिंगल आणि या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 26. टेनिस क्रिकेटचा एक बिग बिग शो पाहतोय आपण 40+ संघटनेच्या माध्यमातून मान्यता प्राप्त टुर्नामेंट जय भोलेनाथ ट्रॉफी 2021. यश पात्र हवेत आहे त्यांनी अजून एका सुरेख झेल तानाजी पाटीलच्या माध्यमातून परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला. तर इथं मात्र निश्चित एक जबरदस्त षटक पाहायला मिळतोय परत. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर 26. 4 बाद मधुकर खेळपट्टीवर जातोय अजून एक फलंदाज. गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं पाहतो आपण चंद्रकांत. एक जबरदस्त कामगिरी या अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये. खूप छान लेंथ लाईन वर अचूक टप्प्यावर मारा करताना गोलंदाज चंद्रकांत. अजून एक चांगला चेंडू अजून एक चांगला चेंडू. काय सबळसा फ्लाईट दिला होता निमंत्रण दिलं होतं की या चेंडूला तो पुढे येऊन मारू शकतोय पण तो निमंत्रण मात्र स्वीकारता आला नाही. एक चांगली गोलंदाजी हाताळतोय अंतिम षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं आपण 3 चेंडू 1 लेगबाईच्या स्वरूपात धाव खर्च करतोय. एक विकेट प्राप्त करतोय गोलंदाज चंद्रकांत. या स्वतः फुलटॉस बनवलंय आडव्या बॅटने एका चाबूक फटका म्हणता येईल. ज्या प्रकारे टक्कन आवाज आला होता बॅटमधून. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल 2 धावा कंप्लीट करतोय. एक जबरदस्त तालमेल पाहायला मिळालं. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरकते ती 28. इथून मात्र फक्त आणि फक्त मला वाटते की शेवटचे 2 चेंडू असतील या डावातलं. काय जबरदस्त तिकट मारा पाहायला मिळालं जनमान गोळी संघाच्या माध्यमातून. ज्या संघाकडे खूप मोठे खेळाडू आपण सातत्याने पाहतोय. बंडू पाहतोय लॉंगॉनला उभा आहे. त्यानंतर मात्र स्वतः तानाजी आहे. दिलीप सारखा एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्यानंतर मात्र श्यामदादा सारखा एक मोठा ऑलराऊंडर संघाकडे यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय. खराब क्षेत्ररक्षण चेंडू मात्र एक ठाकावर बाउंड्रीच्या बाहेर जाईल. आता मात्र एका सुपर शॉट पाहायला मिळालं. चेंडू फरार होते सीमा पार चौकार. कर्णधार किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर विनंती आहे की आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. व्यासपीठावर येऊन साई कृपा ढोंगे संघाचा कर्णधार ज्यास मात्र फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटने एका चांगला फटका आपण प्लेसमेंट टिकणं होती. डीप मिड विकेट एजंटकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना आपण पाहिलंय शेवटच्या चेंडूवर. तर याचबरोबर पाहतोय पहिल्या डावाची समाप्ती पाहायला मिळाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जे आव्हान इथं मात्र उभं केलं गेलं. धावफलकावर धावा आहेत त्या 33, 34 आणि 35 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलं गेलं जय हनुमान गोवे या संघासमोर. आणि प्रत्यक्ष जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत आपण एका छोटासा ब्रेक घेऊया आणि जाऊया DJ यांच्याकडे.
जे विराजमान आहेत आमचे खूप मोठे शुभचिंतक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहतो आपण कलरफुल टी शर्ट आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेले आहे असे आदरणीय मनोहर भोईर साहेब हे व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेताना आणि दादा तुमचं मी परत मनपूर्वक असं हार्दिक अभिनंदन करेन या स्पर्धेचे आमचे सर्व ज्यांचं खूप वर्षापासून सातत्याने पाहतोय आपण भिवंडी टेनिस क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे असे सर्वप्रथम जर पाहिलं आपण 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष सोनिया कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आणि खूप छान व्यक्तिमत्व शरद दादा भोईर साहेबांचा मला एकच शब्द माझ्या आयुष्यामध्ये मी खूप माझ्या आठवणीत ठेवलेला आहे तो म्हणजे दादांनी वारंवार सांगितले की पवार ज्या गोष्टीकडे वळतोय त्या गोष्टीवर तू पूर्ण विराम कर तुझा फायदा होईल हा जे त्याचा कानमंत्र माझ्या आयुष्यामध्ये खरा कलाटणी देणार ठरलाय असं मी दादाचा खूप आभार व्यक्त करतोय त्याच्यामुळे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही वारंवार उल्लेख करतोय तर त्याच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय आमचे कॉमेंटेटर समालोचक जयवंत पाटील आपण यायचं आहे तर सामना जिंकण्यासाठी इथे मात्र 35 धावेचं आव्हान उभं केलेलं आहे आणि तो आव्हान स्वीकारण्यासाठी पाहतो आपण जगताप आणि दिलीप खूप एका चांगली आकर्षक सलामी जोडी सातत्याने आपण पाहतोय जनमान गोविंद संघाच्या माध्यमातून तर पंढरीनाथ येतोय सुरुवात करण्यासाठी दूर आणि त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल जगताप श्वास पात्र फ्रंटला जाऊन खेळायचं होतं पण चांगल्या चेंडूची सुरुवात पाहायला मिळाली 24 चेंडूमध्ये रोखायच्या तिथं मात्र 35 सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल काय ओमसाहेब पिशे संघाचे गोलंदाज की मात्र सहज सामना जिंकून देईल जनमान गोवे संघाचे फलंदाज फ्रंटला जाऊन हा फटका खेळायचं होतं पण हवा तसा बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेता आला नाही आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करताना आपण पाहतोय खातं उघडल्या गेलं जनमान गोवे संघाचं आणि खातं उघडतोय फलंदाज जगताप आपलं स्वतःचं साईकृपा ढोंगे संघाचं आगमन झालेलं आहे आणि विनंती असेल की आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये तर निश्चित आमचे उत्कृष्ट गुणलेखक म्हणून सातत्याने मी नेहमी चर्चा करतोय माझे खास मित्र राजू पाटील सरांचं आगमन झालेलं आहे वेलकम राजू स्वागत आहे आपलं जनमान गोवे संघाचे एक चांगले खेळाडू आणि एक उच्च शिक्षित आदर्श शिक्षक खूप एक चांगलं व्यक्तिमत्व राजू पाटील सरांचं आगमन याच मात्र प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण बॅटला चेंडू चाटून गेला होता आणि एक सिंगल खातं उघडतोय दिलीप आपलं पण मी तर म्हणे की एक प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण 35 धावा रोखताना काय जबरदस्त षटक हाताळतोय गोलंदाज पंढरीनाथ आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय यानंतर वेताळ स्फोट कोपर विपक्ष साईकृपा डोंगे अशी आपण लढत पाहणार आहोत या स्वतः अजून एक चांगला चेंडू अप्रतिम काय षटक हाताळतोय ते मात्र गोलंदाज ज्या प्रकारे कमी धावसंख्येत ते रोखताना मात्र एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली धीमी सुरुवात पाहतोय आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप सुपर गोलंदाजी इथे मात्र पंढरीनाथ त्यांच्या माध्यमातून एक चांगला स्पीच हिटर म्हणून ज्याची ओळख आहे सलामीचा फलंदाज सातत्याने खूप छान फटकेबाजी करणारा जगताप याला मात्र बांधून ठेवले आतापर्यंत षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय जगताप याच पात्र फटका पाहतोय आपण निश्चित इथं मात्र मिड ऑनला चेंडू जातोय तोपर्यंत फक्त एक सिंगल कंप्लीट करताना तर दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना गंगामाता स्फोट गोंदवली जेव्हा संघाचा आपण विचार करतोय तर त्या संघाचा एक धडाकेबाद मोठा ऑलराऊंडर भानुदास यांचं आगमन वेलकम सुस्वागतम त्यांच्या समेत पाहतोय आपण आदरणीय
नाना यांचं आगमन. वेलकम भानुदास, स्वागत आहे आपलं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. साई कृपा डोंगे संघाचा संगणक. चला आपण यायचे नाणेफेक करण्यासाठी. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथे मात्र हजर आहे. यस पात्र टर्न केले चेंडूला गॅप मध्ये, खाली शेतामध्ये चेंडू जातोय. शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये मात्र विजय होतोय इथे मात्र चेंडूचा आणि चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार चौकार. एकच खूप छान फटका पाहिला आपण कॅप मधून चेंडूला. साई कृपा डोंगे संघाचा कर्णधार आपल्याला शेवटची सूचना आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या नाणे पकडण्यासाठी. तर धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या पाहतोय आपण 7 आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन. आजच्या दिवसामध्ये खूप छान असे माझे मित्र आणि उत्कृष्ट भिवंडीचा समालोचक जयवंत पाटील यांना आपण पुढचं धावतं वर्णन त्यांच्या माध्यमातून ऐकू. धन्यवाद सुनील पवार. मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय. क्रिकेट फेस्टिवल पाहतोय. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाले या मैदानावर ही स्पर्धा प्रसारित केली जाते. बिग शो आपल्याला बघायला मिळतोय. जय भोलेनाथ 40+ चषक 2021 सामना प्रेक्षकांच्या माहितीकरिता जय हनुमान गोवे आणि ओम साई पिसे या दोन संघांमध्ये 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत फक्त 7. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येते मधुकर. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज श्याम. चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. इन स्विंगर डिलिव्हरी, झपकन आतमध्ये वळला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. साफ चकित होते फलंदाज. बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावते. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 7. पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना गोलंदाज मधुकर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ हायवे एंडच्या टोकाकडून. पुढे येऊन वन्स अगेन चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कुठल्या प्रकारची चेंडूची स्विंग आहे, गती आहे ती ओळखता येत नाही. फलंदाज श्याम याला. निर्धाव चेंडूची समाप्ती. साई कृपा डुंगे संघाचा संघनायक आणि वेताल कोपर संघाचा संघनायक. पहिला पाणी प्या आणि मग पट्टी बांधून घ्या. खेळाडू मात्र पाहतोय थोडस दुखापतग्रस्त झालेलं आहे. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जय हनुमान गोव्या संघ आणि ज्यांची नुकतीच नवनिर्वाचित ग्रामपंचायत डुंगे सदस्यपदी निवड झालेली आहे असे जितू पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. रोहित आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मनोहरजी भोईर यांच्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. रोहित हे वेताल कोपरे संघाचे कर्णधार आहेत तर जितू पाटील हे साई कृपा डुंगे संघाचे संघनायक. दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल. कॉलिंग रोहित करणार आहेत वेताल कोपर या संघाचे संघनायक. छापा असं म्हणणं आहे आणि काटा येतोय. नाणेफेक साई कृपा डोंगे संघाचे संघनायक जितू पाटील याने जिंकलेली आहे. डिसिजन पेंडिंग.
पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चेंडूला कट केले, चेंडू देते शॉर्ट थर्डमॅनला, मिळेल ती फक्त श्याम याला एक धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावफलकावर 8 धावा. आतमध्ये दुखापतग्रस्त आहेत राजेंद्र पाटील. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतो आपण. जे हनुमान गोवे या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांनी कर्णधार देखील आहेत. तर यानंतर देखील प्रेक्षकांना एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल दोन बलाढ्य संघांमध्ये. गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. मधुकर चांगली गोलंदाजी करते. इथून आता मात्र गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर टाकावा लागेल आणि निश्चितच सामना जिंकायचा असेल तर दिलीप याला जास्त काल खेळपट्टीवर राहावं लागेल, कारण 35 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत फक्त 8. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. चांगली गोलंदाजी करते मधुकर. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केला होता, मात्र चेंडू इनपॅक्ट इन लाईन कुठून कुठे प्रेस झाला. पंचांचा लेग बाईचा इशारा येते. चेंडूचा हाईट फॅक्टर किती होता आणि बघितला आपण चेंडू अगदी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वळणारा चेंडू. गुड डिसिजन. सामन्याचे पंच आहेत सुरेश घरत, मॅन फ्रॉम कारिवली, आणि स्क्वेअर लेगचे पंच भाऊ पाटील, बिलॉंग करतायत खारबाव येथून. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 9. पुन्हा एकदा आता मात्र अँगल चेंज करतोय गोलंदाज मधुकर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे फलंदाज श्याम साठी. चेंडू मात्र क्रॅकिंग शॉट खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि त्यावर श्याम 2 धावा पूर्ण करते. अशा प्रकारे या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. ती बिनबाद 11, नन फॉर 11 जय हनुमान गोवे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाज मधुकर. आमच्यापासून दूर जाताना सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे श्याम, सलामीवीर. खेळतोय 5 धावांवर. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अंधेरे में तीर चलाने की कोशिश, निर्धाव चेंडूची समाप्ती आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला. धावफलकावर धावा आहेत फक्त बिनबाद 11. 24 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 2 षटकांमध्ये, म्हणजे बरोबर 12 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित व्यवसायाने उच्च शिक्षित शिक्षक आहेत, ज्यांनी तब्बल 15 ते 16 वर्ष ही बिनचूक स्कोरिंगची भूमिका पार पाडलेली आहे. MCA ची स्कोरिंगची परीक्षा पास होणारे पहिले स्कोरर आहेत. बिलॉंग करतात गोवे गावामधून. राजू पाटील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर आता मात्र 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 24. बरोबर 1 डझन चेंडू शिल्लक आहेत आणि 2 डझन धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी मधुकर पाटील येतोय. बघा दुखापतग्रस्त असताना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत, त्याविषयी तुम्हाला मी माहिती देईन. चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हा ना होताना फलंदाज धावचित बाद झालेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. बाय 1 गेट 1 फ्री. फलंदाज धावचित बाद.
मधून निघाला चौकार. महत्वाच्या एन मुक्याच्या क्षणी निघालेला हा नशिबाचा चौकार मी तर म्हणेन. निश्चितच संघाचं मनोबल आणि धैर्य आत्मविश्वास वाढणारा चौकार बघितला. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. पहिली धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 18. नाना पाटील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत गंगामाता गोंदिवली संघाचे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 10 चेंडू आणि 17 धावा. 10 बॉल रिमेनिंग 17 रन्स टू नीट. 10 गेंदे बच्चे 17 रन चाहिए. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान गोविया संघाला. गोलंदाज मधुकर बॉलिंग मार्कवर जखमी असताना देखील गोलंदाजी करताना बघितलं होतं. जम्बो अनिल कुंबळे याला डोक्याला पट्टी बांधून गोलंदाजी टाकली होती वेस्ट इंडिज संघाबरोबर. चेंडू मात्र लॉफ्ट केलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. जम्बो सिक्सर. 24. वेलकम भानुदास पाटील गंगामाता गोंदिवली 40+ या संघाचे अष्टपैलू खेळाडू. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. बंडू याच्या बॅट मधून निघालेला दणकेबाज षटकार आपण बघितला. बंडू याचा हॉट फेवरेट स्ट्रोक होता. अगदी ट्रेडमार्क आणि ब्रँडेड षटकार बघितला. षटकाराने आपलं खातं खोलतोय. अगदी बॉडी बघितली तर वीरेंद्र सेहवाग याची आठवण होते बंडू याची. डेव्हिड बुन, अर्जुन रणतुंगा सारखे महान खेळाडू आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितले. जे जाडजूड शरीरयष्टीचे खेळाडू. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या देत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगला चेंडू होता. धावसंख्या मात्र धावपलकावर कायम आहे ती 24. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. वन्स अगेन बॉलिंग ट्रॅक बॉलर मधुकर पाटील. चेंडू मात्र क्रॅकिंग शॉट एक्स्ट्रा कव्हर डीप सीमारेषेकडे जाते. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट दिलीप याची बघायला मिळते. रेग्युलर क्रिकेटमधील युवा खेळाडूंना लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हळूहळू विजयाकडे अग्रेसर होताना जय हनुमान गोविया संघ असं म्हटलं तरी वावगडणार नाही. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आय थिंक काहीही घडू शकते. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही भाकीत करणे पूर्णपणे चुकीचे ठरते. तर गोलंदाज पुन्हा एकदा मधुकर आमच्यापासून दूर जाताना सामना करण्यासाठी सज्ज होईल. बंडू शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत नाही तिथे. त्याचा फायदा घेतलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 28. 6 चेंडू शेवटचं षटक आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंमध्ये 7 धावा असं सोपं समीकरण आहे. इथून मात्र एखादा चमत्कार मिरॅकल वाचू शकते तो ओम साई पिसे या संघाला. कारण खेळपट्टीवर बंडू आणि दिलीप ही भरोशाची जोडी. दोघांमध्ये वेगवान भागीदारी बिल्डअप होताना पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी साकारलेला आहे. कारण बंडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आला तेव्हा मात्र निश्चितच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे. तब्बल खेळतोय 11 धावांवर 1 षटकाराचा समावेश आहे. दिलीप खेळतोय 2 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 11 धावांवर. संपूर्ण स्पर्धा मित्रांनो आपल्यापर्यंत कव्हर केली जाते. बिग बॉस ऑफ लाईव्ह टेलिकास्ट GTC सँडी अँड कंपनी यांच्या वतीनं पाहतोय आपण. चांगली उंच भरारी घेतलेली आहे ती GTC ने. गो हेड कीप इट अप. मित्रांनो ही जी स्पर्धा आहे एक लाजवाब आयोजन, शानदार आयोजन. स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे सर्व संघांना कलरफुल टी-शर्ट्स या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सामनावीरासाठी तब्बल 7 पुरस्कार दिले जात आहेत. हे आगळे वेगळं आकर्षण आहे आणि पहिली स्पर्धा या सीझन मधली. सर्व संघांना कलरफुल टी-शर्ट शरद भोईर साहेब यांच्या वतीने दिले जात आहेत. हा क्रिकेटचा बिग शो पाहतोय. जय भोलेनाथ 40+ चषक 2021 वर्ष
2021ला प्रारंभ देखील झालेला आहे नववर्षाला. आणि कालच आपण भारताचा 72वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून भारतामध्ये हा साजरा केला जाते. खूप आनंदाने उत्साहाने संपूर्ण भारतामध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. गोलंदाज शेवटचं निर्णायक षटक घेऊन येते जगन्नाथ. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये टॉप करण्याचा प्रयत्न केला होता. बलून डिलिव्हरी, डॉट बॉल मोहामध्ये आणला होता फलंदाजाला फटका खेळण्यासाठी. मात्र हा चेंडू हातामधून रिलीज झाला, टर्न झाला, आतमध्ये वळला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 7. गोलंदाज पुन्हा एकदा जगन्नाथ. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे फलंदाज दिलीपसाठी. चॉप केलेला चेंडूला अतिशय चांगला फटका बघायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट. खराब क्षेत्ररक्षण, दोन्ही हातांच्या मधून चेंडू फरार. चौकार. बचावात्मक पद्धतीने खेळला होता. लोअर हँडल बॉटम पुश केला होता. 1 धाव मिळेल. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडूंमध्ये 3 चेंडू आणि 2 धावा असं सोपं समीकरण. विनोद भगत आपले देखील हार्दिक स्वागत आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत मित्रांनो साई कृपा डुंगे या संघाचे. तीन चेंडू आणि 2 धावा सोपं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी जय हनुमान गोवे या संघाला. गोलंदाज जगन्नाथ, सामना करेल फलंदाज बंडू. चेंडू मात्र ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे. विजय षटकार बंडू याच्या बॅट मधून. अगदी ग्लेन मॅक्सवेलचा अंदाज होता ऑस्ट्रेलियाचा आणि ह्याच बरोबर सामना जिंकलेला आहे. विजय षटकार बंडू याच्या बॅट मधून निघालेला आहे. जय हनुमान गोवे या संघाने हा सामना जिंकलेला आहे. विजय सलामी दिलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी आहे सामनावीराची. जय भोलेनाथ 40+ सरवली या संघाची.
ती प्रदान करायची आहे. नामदेव चौधरी आपल्या शुभ हस्ते दिलीप यास. मित्रांनो हा होता जय हनुमान गोवे संघाचा सामनावीर दिलीप पाटील. बेस्ट ऑफ लक दिलीप पाटील, तुला आणि तुझ्या संघाला यानंतरच्या सामन्यासाठी. तर यानंतर सामना प्रेक्षकांना अतिशय रंगतदार बघायला मिळेल. जो दोन बलाढ्य संघांमध्ये वेताल कोपर आणि साई कृपा डोंगे. नाणेफेक जिंकलेली आहे ती साई कृपा डोंगे संघाचे संघनायक जितू पाटील याने. आणि निर्णय आम्हाला लगेचच कळवायचा आणि लगेचच काय डिसिजन असेल. जितू पाटील आजच्या दिवसामधला 5वा सामना. चला लगेचच साई कृपा डोंगे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धाडसी निर्णय आहे. साई कृपा डोंगे या संघाचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे वेताल कोपर या संघाने. अतिशय रंगतदार सामने आपण बघितले. आज पहिला सामना उद्घाटनी सामना झाला. जय हनुमान सारंगाव आणि गावदेवी रांदोली आणि चारी मुंड निश्चित केलं. पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी रांदोली या संघाला पराभूत करून जय हनुमान सारंगाव संघाने पहिला सामना जिंकला. त्यानंतर दुसरा सामना आज झाला वराल देवी स्पोर्ट्स ताडाली आणि विजय स्पोर्ट्स खांडपे या दोन संघांमध्ये. विजय स्पोर्ट्स खांडपे संघाने वराल देवी स्पोर्ट्स ताडाली संघाला पराभूत केला. तिसरा सामना नुकताच जो संपन्न झाला आपण बघितला. जय हनुमान गोवे आणि ओमसाई पिसे संघाला पराभूत केला. तर आज मात्र दुसऱ्या फेरीचा जो सामना झाला होता जय हनुमान सारंगाव आणि विजय स्पोर्ट्स खांडपे या दोन संघांमध्ये विजय स्पोर्ट्स खांडपे या संघाने 2 लढती जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नाणेफेक जिंकून वेताल कोपर या संघासमोर खेळताना साई कृपा डोंगे या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या वेताल कोपर. वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं प्लीज. बघा निर्धारित लिमिटेड 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांसाठी तुम्हाला निर्धारित वेळ असेल 20 मिनिटं. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटकं ही कंप्लीट करावीच लागतील याची नोंद घ्या. तर निश्चितच ज्याने आम्हाला सामनावीरासाठी आकर्षक गिफ्ट भेटवस्तू या पुरस्कृत केलेल्या आहेत अनिल पाटील, वैभव पाटील, साईनाथ पाटील, मयूर भोईर, सन्नी भोईर, मोनिश पाटील, भोलेनाथ पाटील आणि एक आकर्षक ट्रॉफी आहे जे आम्हाला पुरस्कृत केलेली आहे ती जय भोलेनाथ 40+ सरवलीपाडा या संघाने. त्यानंतर या स्पर्धेसाठी एक चांगला उपक्रम आहे, नाविन्य बघायला मिळते या स्पर्धेमध्ये. तो म्हणजे ज्याने आम्हाला टी शर्ट्स कलरफुल अगदी IPL प्रमाणे कलरफुल टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. माजी सरपंच रतनजी भोईर, त्यानंतर विद्याधर पाटील, मनोहर भोईर, प्रभाकरजी पाटील आणि प्रभुदास नाईक यांच्याकडून आम्हाला कलरफुल टी शर्ट्स हे बहाल झालेले आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. उमेश पाटील आपले देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आमच्या दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पंच गणेश पाटील मॅन फ्रॉम पिंपलगर बिलॉंग करतात. पिंपलगर इथून मॅन फ्रॉम पिंपलास सुनील मात्रे हे बिलॉंग करतात पिंपलास इथून. वेताल कोपर प्लीज आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. बघा एक आयोजक तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतोय तर वेळेसंदर्भात सहकार्य आणि तुमच्या सहकार्यातूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडेल.
खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. रमेशदादा पाटील, बंद्रा मारुती काल्लेर, 40+ हे संघाचे कोच यांनी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू, सुपर सब खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करते. अतिशय सुंदर मैदान आहे. ग्रीन ग्रास, सपाट पिच, अगदी पाटा पिच आहे मित्रांनो. बाजूलाच मातीची पिच देखील आहे. सर्वात जुनं मैदान आहे भिवंडी तालुक्यातील. लेदर बॉलच्या स्पर्धा, त्याचबरोबर टेनिस बॉलच्या स्पर्धा देखील खूप होताना आपण बघितलेले आहेत. इथूनच खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटचा प्रारंभ झाला. ह्याच मैदानावरून 2008ला माध्यम बालाजी चषक यांनी त्या चषकाचे प्रणेते शिलेदार कुंदन पाटील साहेब आणि दयानंद चोरगे साहेब यांच्या वतीनं आपण तो बिग शो बघितला होता. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अनिल आणि त्याला साथ देण्यासाठी जितू संघाचा कर्णधार आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे साई कृपा डुंगे या संघाचा. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. जो फिट है वही हिट है. 40+ क्रिकेट खेळत राहा आणि निश्चितच चांगला आरोग्य सांभाळा. खेळाच्या माध्यमातून एकत्रित या, एक संघ व्हा आणि चांगला खेळ करा. तब्बल 3 संघटना आतापर्यंत भिवंडी तालुक्यामध्ये 40+च्या ह्या स्थापन झालेल्या आहेत. पहिली संघटना स्थापन झाली ती सिनियर 40+ संघटना, त्यानंतर न्यू 40+ संघटना, त्यानंतर तिसरी संघटना ही भिवंडी तालुक्यामध्ये उदयास आली ती म्हणजे मास्टर 40+ संघटना. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज रमेश. मनोर आहे गोलंदाज, सॉरी. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे अनिल. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, फ्रंट लाईन गोलंदाज आहे मनोहर. चेंडू मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग डीप मध्ये, दूर वरून क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण मिळेल ती फक्त एकच धाव अनिल याला. अनिल 1 धावसंख्येनिशी धावसंख्येचा शुभारंभ करते. बिनबाद एकीशी सुरुवात येते वेताल कोपरिया संघाची. पुन्हा एकदा मनोहर बॉलिंग मार्क वर सज्ज होताना सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज जितू. कॅप्टन नॉक इन खेळावी लागेल, कॅप्टनशिप खेळी साकारावी लागेल. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जाते क्रिकेटमध्ये. मनोहर, चेंडू मात्र टोलवलेले आहे. हवाई फायर सीमारेषेच्या बाहेर जाते. 6 धावांसाठी इनफिल्डच्या वरून खेळला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 6 धावांसाठी हा मेगा सिक्सर. चेंडू अतिशय जबरदस्त लॉफ्ट केला होता. लॉफ्टेड शॉट बघितला, अगदी वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा दणदणीत षटकार बघायला मिळाला. जितू पाटील याचा हॉट फेवरेट स्ट्रोक होता.
षटकारांनीच आपलं खातं गोलते. धावसंख्या वाढते धावपलकावर 7. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मनोहर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज जितू पाटील. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे ऑन फील्ड पंचांनी. थर्ड आहे, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि तिसरे पंच असणार आहेत आमचे नामदेव चौधरी. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये तीन पंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नामदेव चौधरी, गणेश पाटील आणि सुनील म्हात्रे. गोलंदाज पुन्हा एकदा मनोहर. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. चेंडू मात्र बॅटचे चुंबन घेऊन एष्टी रक्षकाच्या हातामध्ये असं वाटलं होतं विसावतोय, मात्र झेल सुटला. जीवनदान. नशिबाची साथ क्रिकेटमध्ये कधी कधी लक फॅक्टर, नशिबाची साथ देखील खूप महत्वाची असते आणि नशिबाची साथ मिळालेली आहे ती जितू याला एक धाव पूर्ण केलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 8. पुन्हा एकदा मनोहर आमच्यापासून दूर जाताना पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक संधी चालून आली होती. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवलेल्या आहे क्षेत्ररक्षकाने. एक धाव मिळते. धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावपलकावर 9. मनोहर NH3 नाशिक हायवे क्रमांक 3 टोकाकडून बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 9. चाप चकित केलेले आहे फलंदाज जितू याला. बाकीचे काम एष्टी रक्षक चोख बाजवतोय एष्ट्यांच्या मागे. मनोहर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. इनसाइड आउटचा फटका हवेमध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावला होता. कॅच मात्र ड्रॉप केलेला अनिल याने. संधी होती गडी बाद करण्याची, ती चान्स दवडलेली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 11. दोन्ही झेल हे जितू याचे सोडलेले आहेत. हे महागात ठरू शकतात ते वेताल कोपरिया संघाला. बिनबाद 11, नन फॉर 11. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 11 धावांची भागीदारी दोन्ही सलामीवीरांमध्ये. बघूया येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय बघायचंय. साई कृपा ढुंग्या संघ. पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट खूप तफावत बघायला मिळते. पूर्वीचं क्रिकेट कशा प्रकारचं आहे ते सगळ्यांना माहीत आहे आणि आत्ताचं क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट बघायला मिळते. खूप चेंजेस आणि परिवर्तन. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी येतोय. अरविंद. सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज अनिल जो खेळतोय 2 धावांवर. जितू खेळतोय 1 षटकाराच्या मदतीने 9 धावांवर. आज मात्र 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला विजय स्पोर्ट्स खांडपिया संघ. अरविंद. चेंडू मात्र शॉर्ट ऑन पुल केलेला आहे आणि चेंडू पॉवरफुल फ्लॅट सिक्स षटकार. पुन्हा एकदा अरविंद. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाऊड शॉट. यस. फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे ती अनिल याची. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट साई कृपा डुंगे.
8 या धावसंख्येवर बाद झालं तर सांघिक 17 या धावसंख्येवर पहिलं यश आपल्या संघाला मिळून दिलेलं आहे. जी पार्टनरशिप जमली होती खेळपट्टीवर चांगला जम बसला होता ते फोडण्यामध्ये यश आलेलं आहे. ते गोलंदाज अरविंद याला. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. फलंदाज विनोद भगत हा अष्टपैलू खेळाडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू सोडून दिलेला आहे. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू. आउटसाइड द लेग स्टिक लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंच गणेश पाटील यांचा इशारा होते व्हाईट बॉल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलक 18. एक्स्ट्राची मदत. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बघूया आकाशी फटका. क्षेत्ररक्षक शेखर झेपावते. झेल टिपते. सेकंड विकेट गॉन. दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या वाढते 19. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरी षटक या प्रगतीपथावर. पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना गोलंदाज अरविंद. सामना करेल जितू पाटील. चेंडू ऑफिस ट्रोस ड्राईव्ह केलेला आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू जाते. लॉंग ऑन सीमारेषवर चांगले क्षेत्ररक्षण उमेश होता तिथे. क्षेत्ररक्षक 2 धावा पूर्ण करते जितू. या दुहेरी धावसंख्येनिशी धावसंख्या वाढते. धावफलकावर 21. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे बंद करून तुम्ही स्वप्न पाहू शकता. मोठा पटका खेळू शकत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा अरविंद आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे जितूसाठी. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. चांगला चेंडू होता. झपकन आतमध्ये येणारा निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 21. अतिशय चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. अरविंद याने 10 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये मनोहर याने तब्बल धावा खर्च केल्या त्या 11. शेवटची 2 षटके शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हर आहेत. बघूया या स्लॉग ओव्हर मध्ये साई कृपा डुंगे किती धावांपर्यंत मजल मारतोय ते बघायचंय. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. जय भोलेनाथ 40+ चषक 2021. शरद भोईर साहेब आणि जय भोलेनाथ 40+ सरवली पाडा यांच्या वतीनं हा बिग शो ठेवण्यात आलेला आहे. सर्वांचं मी दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
चालू सामन्यातील विजयी संघाला लगेचच सामना करावा लागेल तो जय हनुमान गोवे या संघाशी. जय बजरंग गोरसेई आणि जय बोलना सरोलीपाडा या संघांनी देखील संपर्क साधायचा आहे. आपण इथे उपस्थित झाला असाल तर आपण ताबडतोब रिपोर्ट करा. बघूया तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज शेखर येतोय. ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट, फक्त 2 मिनिटाचा टाइम आउट असणार आहे. लक्षात घ्यायचं आणि पाणी तुम्हाला फक्त 2 षटकांनंतरच पुरवलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा मी नमूद करतोय आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. 4 षटकांसाठी तुम्हाला निर्धारित वेळ आहे, लिमिटेड टाइम आहे 20 मिनिटं. शेखर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. मनोहर याला पाहतोय आपण बॅकवर्ड पॉइंटला. एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण शॉर्ट थर्डमॅनला. सिंगल वाचवण्यासाठी अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, अगोदरच कमिट झाला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता हेमंत याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे, धावफलकावर 21. पुन्हा एकदा गोलंदाज शेखर सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे तो हेमंत. आज मात्र विजयी सलामी दिली ती जय हनुमान गोवे संघाने आणि अतिशय चमकदार खेळ केला. अष्टपैलू सादर केलं दिलीप पाटील याने. पहिल्याच सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पुरस्कार पटकावला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शेखर. चेंडू पुन्हा एकदा त्याच स्टाईलने त्याच अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कुठल्या प्रकारची मुभा स्वतंत्र दिलेली नाही आतापर्यंत मोठा फटका खेळण्यासाठी. गोलंदाज शेखर याने चांगली गोलंदाजी करताना, फलंदाजाला ओळखून गोलंदाजी करताना, फलंदाज जो बॉडी लँग्वेज आहे त्याला ओळखून गोलंदाजी करताना पुन्हा एकदा शेखर वन्स अगेन. जोरदार अपील मात्र पंच सहमत नाहीत. मिळेल ती फक्त एक धाव. पंचांचा लेग बाईचा इशारा येते. या अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावफलकावर 22. चांगली गोलंदाजी शेखर याची तिसऱ्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हर शेवटची 2 हाणामारी षटक आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. नजर आटी दुर्घटना घटी. कॅचेस विनिंग द मॅचेस. 2 धावा पूर्ण केलेल्या. जितू याला तब्बल 3रा जीवनदान या सामन्यामध्ये. बघा अशाच प्रकारचे जाणकार प्रेक्षकांना मी माहिती देईन. 4 झेल सोडले होते श्रीलंकन क्षेत्ररक्षकांनी आणि फलस्वरूप एक दिवसीय क्रिकेटमध्ये 264 धावांची एक दिवसीय क्रिकेटमध्ये हा विश्व विक्रम आहे हिटमॅन रोहित शर्मा याचा. चेंडू मात्र बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतो रोहित. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सहजगत्या 2 धाव पूर्ण केल्या आहेत. ओव्हर थ्रो होते. अजून एक धाव मिळते बोनसच्या रूपाने. एकंदरीत 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षणाचा चांगला फायदा घेताना दोन्ही फलंदाज. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 27. जितू मात्र चांगली फलंदाजी करते. 3 जीवनदान दिल्यानंतर तब्बल खेळतोय जितू एक षटकाराच्या मदतीने. 16 धावांवर खेळतोय. कॅप्टन नॉक इनिंग खेळताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते शेखर. राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टाइम फटका टॉपे. यष्टीरक्षक झेपावतोय. झेल सोडतोय. अजून एक कॅच ड्रॉप. एकंदरीत 4 झेल या सामन्यामध्ये सोडलेले आहेत आणि झेल हेमंत याचा सोडलेला आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या पाहतो आपण 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 28. अशा प्रकारचं जर तुम्ही गचाल आणि ढिसाल क्षेत्ररक्षण केलं तर निश्चित मग विजयापासून तुम्ही दूर जाऊ शकता. झेलाला खूप महत्व असते मित्रांनो क्रिकेटमध्ये. सुधारणा करावी लागेल पिताल कोपरिया संघाला. 28 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून शेवटचा एक षटक शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग करू नका.
वेळेसंदर्भात सहकार्य करा प्लीज. मी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करते. फलंदाजांना पाणी पाजलं जाते आणि कोण कोणाला पाणी पाजते ते बघायचं आहे सामन्यामधून. नंदू शेवटचा अंतिम षटक सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. फलंदाज हेमंत हेमंत मात्र धावांसाठी झगडताना खेळपट्टीवर बघूया. हेमंत याला फॉर्म मध्ये यावंच लागेल. एक चांगलं सेट टार्गेट उभारायचं असेल तर. नंदू राईट आर्म ओव्हर द विकेट. क्लीन बॉल. फलंदाज बाद होते. फलंदाजाने एसटी दाखवली आणि गोलंदाजाने एसटी वाकवली. फलंदाज बाद हेमंत. अराउंड द लेग त्रिफला बाद झालेला हेमंत. त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बाद होणारा हा तिसरा फलंदाज साईकृपा डुंगे या संघाचा. हेमंत वैयक्तिक 1 या धावसंख्येवर बाद झालेला. तब्बल 5 चेंडूंचा सामना केला. पहिल्यांदाच मला तरी वाटते ह्या स्पर्धेमध्ये हेमंत हा त्रिफला बाद झालेला आणि खराब खेळ त्याच्याकडून बघायला मिळाला. म्हणूनच क्रिकेटमध्ये सातत्य हे खूप महत्वाचं असते. सातत्य ठेवणे इतकं काही सोपं काम नाही मित्रांनो. सातत्य फक्त एकमेव खेळाडूंनी राखलं ते म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. याचा आवर्जून उल्लेख केला जाईल. भारत रत्न ज्याला पुरस्कार प्राप्त झाला होता क्रिकेटमधला हा एकमेव खेळाडू आहे. आणि सर्व खेळांमधील भारतातला हा एकमेव खेळाडू ज्याला भारतरत्न भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कोच दिवंगत सर रमाकांत आचरेकर यांनी जो शिष्य घडवला, जगातील एक जगदविख्यात फलंदाज म्हणून ज्याची अजूनही आवर्जून जोपर्यंत क्रिकेट राहील तोपर्यंत नाव घेतला जाईल. कारण आदर्श खेळाडूचा खेळाडू, स्पोर्ट्समॅनशिपचा खेळाडू आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा भारताचा लाडका खेळाडू बघितला. धावसंख्या धावपलकावर पुढे सरकताना 29. पुन्हा एकदा नंदू बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज. जितू मात्र चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हाच वीक पॉइंट आहे वेतल कोपरिया संघाचा. जिथे 1 धाव होती तिथे चक्क 2 धावा बहाल केलेल्या आहेत. अशा प्रकारे या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 31. खराब क्षेत्ररक्षण, ढिसाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते. त्याचा फायदा घेताना साईकृपा डुंगे संघाचे फलंदाज पुन्हा एकदा नंदू बॉलिंग मार्कवर. गोलंदाज चांगली गोलंदाजी करीत आहेत, मात्र क्षेत्ररक्षक हवी तशी साथ त्यांना देत नाहीत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. अजून एक कॅच ड्रॉप. झेल मात्र सुटलेला आहे जितू याचा. खूप झेल सोडलेले आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 32. 3 बाद 32. शेवटचं चौथा अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. वेताल कोपर आणि साईकृपा डुंगे या 2 संघांमधील हा विद्यमान सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू डावी एष्टी सोडून जाणारा पंच गणेश पाटील यांच्या हात समांतर. धाव मिळते अवांतर. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या वाढते धावपलकावर 33. पुन्हा एकदा नंदू शॉर्ट रनअप. चेंडू मात्र मिस टाइम स्ट्रोक. एस्टनच्या मागे जातोय. पहिली धाव पूर्ण केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण. मिळेल ती फक्त 1च धाव धनाजी याला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 34 धावा. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा नंदू आमच्यापासून दूर जाणार आहे आणि सामना करेल फलंदाज जितू पाटील. तब्बल 19 धावांवर खेळतोय. चेंडू मात्र स्विंग केलेला आहे. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा मेगा सिक्सर. अतिशय पॉवरफुल हिट होता.
लाफ्ट केला होता, लाफ्टेड स्ट्रोक बघितला आणि या षटकाराच्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 41 धावांचं लक्ष आहे वेताल कोपर या संघाला सामना जिंकण्यासाठी. कदाचित हा षटकार सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते, मात्र जर तर आहे एक समाधानकारक धावसंख्या उभारलेली आहे ती साई कृपा डुंगिया संघाने. 40 धावा 41 धावांचं लक्ष आहे. बघूया लक्ष्याचा पाठलाग वेताल कोपर संघामध्ये देखील चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. प्रेक्षकांना निश्चितच एक रंगतदार सामना बघायला मिळेल. चालू सामन्यातील विजयी संघाला जय हनुमान गोवे या संघाशी फाईट द्यावी लागणार आहे. त्यानंतर जो सामना होईल जय बजरंग गोरसे संघाने संपर्क साधायचा, तसेच जय भोलेनाथ सरोलीपाडा या संघाने देखील संपर्क साधायचा आहे. अतिशय अपार मेहनत घेतलेली आहे ती जय भोलेनाथ 40+ सरोलीपाडा संघाचे ऍक्टिव्ह मेंबर्स जे सभासद आहेत. अतिशय खूपच त्यांनी परिश्रम केलेले आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. त्याचबरोबर जय भोलेनाथ सरोलीपाडा या संघाचे सर्व आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ चे पहिले माजी अध्यक्ष शरद भोईर साहेब आणि त्यांचे सुपुत्र सागर भोईर यांनी देखील खूप मेहनत केलेली आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. लगेचच आपण दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करणार आहोत. लक्ष्य 41 धावांचं आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 10.25 ची सरासरी आहे हा सामना जिंकण्यासाठी. श्री वेताल कोपर या संघाला सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, नाविन्य बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय तब्बल 7 हे सामनावीराचे पुरस्कार दिले जात आहेत. चांगला उपक्रम. त्यानंतर कलरफुल टी शर्ट्स देखील दिले जात आहेत. जय भोलेनाथ 40+ सरोलीपाडा या संघाचा चांगला उपक्रम. या सीझन मधला हा पहिला चांगला उपक्रम बघायला मिळते या संघाच्या वतीनं. अतिशय सुसज्ज असे मैदान आहे ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाले आणि या मैदानावरून ही स्पर्धा आपल्यापर्यंत प्रसारित केली जाते GTCच्या माध्यमातून. स्वच्छ आणि साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्टचा बिग बॉस सँडी अँड कंपनी यांच्या वतीनं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते ती श्री वेताल कोपर या संघाचे उमेश आणि अरविंद हे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय, रवाना होताना पाहतोय. बघूया लक्षाचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करतोय की नाही बघायचंय. तो वेताल कोपर संघ मित्रांनो, क्रिकेट खेळच असं आहे की क्रिकेट खेळापासून कोणीच दूर राहू शकत नाही. खूपच लोकप्रिय खेळ आहे भारताचा, खूप ग्लॅमर आहे, खूप पसंती दिली जाते या खेळाला. 7 अक्षरांमध्ये खूप काही रहस्य दडलेलं आहे. C फॉर कॉन्फिडेन्स, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, I फॉर इंटेलिजन्स, C फॉर कंट्रोल,
के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी, टी फॉर टेम्परामेंट. असा हा क्रिकेट खेळ. बघा, जगामध्ये जे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खेळ खेळले जातात त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा खेळ आहे फुटबॉल. त्यानंतर गोल्फ, रग्बी, टेनिस सारखे खेळ मोठ्या मात्राने खेळवले जात आहेत पाहतो आपण. त्यानंतर क्रिकेट या खेळाला सर्वात जास्त पसंती दिली जाते जगामध्ये. तर या आपण सामन्याकडे पुन्हा एकदा बोलूया. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज अंकुश, फ्रंट लाईन गोलंदाज आहे. साई कृपा डुंगिया संघाचा पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. उमेश स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अरविंद. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे येऊन स्टेप आउट खेळलाय व्हीच्या शेप मध्ये. चेंडू अलॉंग दी कार्पेट जाते, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. अतिशय चांगला फटका गॅप मधून चेंडूला टोलवला होता उमेश याने. पहिल्याच चेंडूवर 4 धावा वसूल करते उमेश. खातं खोलते, संघाचं खातं खोलते. बिनबाद 4 अशी सुरुवात आहे ती वेताल कोपर या संघाची. तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू येते. मॅच बॉल देखील आलेला आहे. पहिल्याच चेंडूवर दणदणीत चौकार बघायला मिळाला. ती जमिनीलगत खेळला होता व्हीच्या शेप मध्ये आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता बंदुकीच्या गोळीच्या वेगाने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. अंकुश बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज उमेश. पुढे होऊन स्टेप आउट खेळलेला आहे. कट केलेल्या चेंडूला चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार. ह्या अगोदर पहिला चौकार आपण बघितला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. बॅटिंग पॉवर प्लेचे षटक आहे आणि चांगली फलंदाजी करताना उमेश. धावसंख्या वाढते धावपलकार 8. अंकुश याच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला जाते उमेश मार्फत. सामना प्रेक्षकांच्या माहिती करिता मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे तो वेताल कोपर आणि साई कृपा डुंगी या 2 संघांमध्ये पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा जोडल्या त्या साई कृपा डुंगिया संघाने. 41 धावांच्या पाठलाग करताना आतापर्यंत 2 चेंडू टाकले आहेत. पहिल्या षटकातील अंकुश याने 8 धावा वसूल केलेले आहेत त्या फलंदाज उमेश याने. आणि मॅच बॉल आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अंकुश बॉलिंग मार्क वर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत आणि चेंडू एकच टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. चौकारांची पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली पूर्ण करते उमेश. पहिली चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा सलग 3 चेंडूंमध्ये 3 चौकार ठोकणारा उमेश या स्पर्धेमधला पहिला फलंदाज. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 12 धावा. अंकुशाचा चांगला समाचार घेतला जाते फलंदाज उमेश द्वारा. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्क वर अंकुश. डावखुरा गोलंदाज.
पुढे येऊन स्टेप आउट खेळलेले आहे. जबरदस्त फलंदाजी. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावते. हेमंत चेंडूला अडवते. मिळतील 2 धावा त्या फलंदाज उमेश याला. धावसंख्या वाढते. धावपलकर 14, बिनबाद 14. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिले जाते. हम भी किसी से कम नहीं. ईट का जवाब आप पत्थर से दिया जा रहा है. गोलंदाज पुन्हा एकदा अंकुश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू ऑफिस टॉस केलेला आहे. चेंडू मात्र गॅप मध्ये टोलवलेला आहे. अतिशय सुंदर क्लासिकल स्ट्रोक क्लास बघायला मिळते. अजून एक दणदणीत चौकार उमेशाच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने वाढते. 18. चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. अमेझिंग स्टार्ट बघायला मिळते. फॅबुलस स्टार्ट पहिल्या षटकामध्ये श्री वेताल कोपरिया संघाची. उमेश याने मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. वेल बिगेन इज हाफ डन. सुरुवात चांगली झालेली आहे. तुमची जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा शेवट देखील गोड होत असते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अंकुश. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू जाते मिड विकेटला. चांगली क्षेत्ररक्षण धनाजी द्वारा. मिळेल ती फक्त एकच धाव आणि धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 19. बिनबाद जिंदाबाद 19 धावा धावपळकर. वेताल कोपरिया संघाने चांगली सुरुवात केलेली आहे. खास करून आपल्या संघाला सुरुवात करून दिली ते उमेश यांनी 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. तब्बल 4 चौकार ठोकलेले आहेत आणि खेळतोय 19 धावांवर. आता मात्र इथून काहीतरी वेगळं करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. साई कृपा डुंगे या संघाला एकंदरीत मजबूत सुरुवात बघायला मिळते ती वेताल कोपरिया संघाची. गोलंदाज विनोद येते दुसरी षटक घेऊन. आता मात्र एका पाठोपाठ एक हादरे द्यावे लागतील. इथून कम बॅक करायचं असेल तर साई कृपा डुंगे या संघाला. विनोद बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले. सामना करेल फलंदाज उमेश. एकोणीस धावांची भागीदारी. 2 सलामीवीरांमध्ये पलटीट स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारचे फटके मित्रांनो खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू खेळताना बघितलेले आहेत. तिलकरत्ने दिलशान मर्लियर याला बघितलं होतं आपण. डगलस मरेलियर याला बघितलं होतं. झिम्बाब्वेचा चेंडू मात्र जाते लॉंग ऑन सीमारेश्वर. आर पार तडीपार चौकार. उमेश मात्र अतिशय जबरदस्त फलंदाजी करताना पाहतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकर 23. तब्बल 23 धावा ज्या आहेत त्या उमेशाच्या एकट्याच्या 23 धावा. जवळजवळ निम्मा पल्ला पार केलेला आहे आणि अगदी विजयाकडे अग्रेसर होताना पाहतो आपण. असं म्हटलं तरी वावगडणार नाही तो वेताल कोपरा संघ. उमेश याने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना गोलंदाज विनोद. सामना करेल उमेश. चेंडू मात्र पुढे येऊन स्टेप आउट खेळला होता. ऑन साइडला दुर्वण क्षेत्ररक्षक झेपावते. जितू चांगली क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल ती एकच धाव. उमेश याला धावसंख्या वाढते. धावपलकर 24 धावा. बरोबर 2 डझन धावा धावपलकर. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक जमेची बाजू आहे. चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला दोन्ही सलामीवीरांनी. चांगला जम बसलेला आतापर्यंत उमेश याचा. आता मात्र पहिल्यांदाच अरविंद दुसरा चेंडू खेळणार आहे. कारण ह्या अगोदर एक चेंडू खेळला होता. डॉट बॉल खेळला होता. चेंडूला फक्त डिफेन्स केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 धावा सहजगत्या पूर्ण करते अरविंद. खातं खोलते. धावसंख्या वाढते. धावपलकर 26. चांगला आकार येतो धावसंख्येला. हळूहळू विजयाकडे अग्रेसर होताना मात्र इथून फलंदाज झटपट बाद करावे लागतील. ते साई कृपा डुंगे संघाला दबाव आणावा लागेल वेताल कोपर या संघाचे जे फलंदाज आहेत त्यांच्यावर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतो विनोद. चेंडू मात्र पुढे येऊन स्टेप आउट खेळला. दूरवरून क्षेत्ररक्षक धनाजी झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण. मिळेल ती फक्त एकच धाव. फलंदाज अरविंद याला. धावसंख्या वाढते. धावपलकर 27. बिनबाद 27 धावांची भागीदारी. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 10च्या 10 फलंदाज शिल्लक आहेत ते वेताल कोपर संघाकडे. 13 चेंडू आणि धावांची आवश्यकता 14.
विनोद चेंडू मात्र स्लॉक स्वीप केलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण, नजरआटी, दुर्घटना घटी आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाते. चौकार. उमेश याच्या बॅट मधून आतापर्यंत हा 6वा चौकार आपण बघितला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 31. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 2 षटकांमध्ये, म्हणजे बरोबर 12 चेंडू आणि 10 धावा. सोपं समीकरण. काय लाजवाब सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. शानदार सुरुवात. खास करून उमेश याची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. तब्बल 29 धावांवर खेळतोय. अतिशय दणदणीत आणि खणखणीत सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. आता मात्र शेवटची 2 षटक, 12 चेंडू 10 धावा. गोलंदाज राकेश येतोय. तिसरी षटक घेऊन सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे सलामीवीर अरविंद. अरविंद यांनी मात्र चांगली साथ दिलेली आहे. एक बाजू लावून धरलेली आहे. जास्त स्ट्राईक उमेश याला दिलेली आहे. चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर. 11 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 10. सोपं समीकरण आहे. सामना जिंकण्यासाठी वेताल कोपर या संघाला. जय हनुमान गोवे संघाचा संघनायक आपण सज्ज राहत आहे. लगेचच 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या हाताने खेळला होता. डिफेन्स केलेला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या अरविंद याने. धावसंख्या वाढते धावफलकावर 33. विजयापासून फक्त 8 धावा दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा राकेश बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. कट करण्याचा प्रयत्न, झेल मात्र एसटीच्या मागे टिपते. यष्टीरक्षक हेमंत कॉटबेंड बाद होते. पहिला फलंदाज तब्बल बाद झालेला अरविंद 33 या धावसंख्येवर. मात्र आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि वैयक्तिक 5 धावांवर बाद झालेला आहे. एसटीच्या मागे झेल टिपला हेमंत याने. 6 चेंडूंचा सामना केला आणि बाद झाला. आता मात्र शेखर येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 9. धावांची आवश्यकता आहे ती 8. 9 चेंडू आणि 8 धावा. राकेश आपल्या संघाला पहिलं यश मिळवून देतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती, पार्टनरशिप जमली होती खेळपट्टीमध्ये, ती तोडण्यामध्ये यश आलेलं आहे. गोलंदाज राकेश याने आपल्या संघाला पहिलं यश मिळवून दिलेलं आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाज राकेश सामना करण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज शेखर. चेंडू मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण. मिळेल ती 1 धाव शेखर याला. आता मात्र जिंकण्यासाठी अजून 7 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता उमेश याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. यष्टीरक्षक हेमंत त्याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला निर्धावच्या रूपाने. 7 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राकेश. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावते. धनाजी चांगले क्षेत्ररक्षण. मिळेल ती फक्त 1च धाव उमेश याला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलोच पुढे सरकताना. धावफलकावर पाहतो आपण 36. आता मात्र 35 धावा आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावा. आता मात्र बघूया, जोपर्यंत खेळपट्टी भरोशाची जोडी आहे तसं बघायला गेलं तर उमेश आणि शेखर आणि प्रत्येक चेंडूवर 1 धाव असं सोपं समीकरण आहे. अशा प्रकारची जेव्हा सिच्युएशन असते तेव्हा मात्र निश्चितच खूप सामने आपण अशा सिच्युएशन मध्ये बघितलेले आहेत. अर्धा डझन चेंडू शिल्लक आहेत आणि अर्ध्या डझन धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी श्री वेताल कोपर या संघाला.
शेवटचा अंतिम निर्णायक षटक घेऊन येते संघाचा संघनायक जितू पाटील. सामना करेल फलंदाज उमेश. उमेश तब्बल 30 धावांवर खेळतोय. अतिशय जबरदस्त खेळी स्फोटक इनिंग आपल्या संघासाठी खेळलेलं आहे. उमेश याची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. चांगलं प्रत्युत्तर या खेळाडूंनी दिलेलं आहे. ते साई कृपा डुंगे या संघाला 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जितू बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. सज्ज होतोय फलंदाज उमेश सामना करण्यासाठी. चेंडू मात्र इनसाइड आउटचा फटका दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावते. मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं. चांगली क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 32 धावांवर खेळतोय उमेश. 5 चेंडू आणि 4 धावा विजयापासून दूर वेताल कोपर. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेलं आहे. डाऊन दी ग्राउंड गोलंदाज डोक्यावरून दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण अनिल द्वारा. मात्र 2 धावा रोखू शकत नाही विजयापासून. आता मात्र 2 धावा दूर आहे. 34 धावांवर खेळतोय उमेश. चेंडू शिल्लक आहे 4 धावांची आवश्यकता आहे 2. जितू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. सामना करण्यासाठी सज्ज होईल उमेश. आता मात्र जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या घेऱ्यामध्ये बघायला मिळतील. जोरदार अपील केला होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. स्कोर लेवल झालेला आहे. लेग बायचा इशारा येते पंच गणेश पाटील यांचा. 1 धावेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. स्पर्धेची नियमावली आहे. चेसिंग इज कंपल्सरी. चेंडू शिल्लक आहे 3. विजयापासून फक्त 1 धाव दूर.